हॅलो फ्रेंड्स, अंगणवाडी मदतनीसचा फॉर्म भरत आहात का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्ज करताना एक जरी कागदपत्र कमी पडले किंवा चुकीचे जोडले गेले तर तुमचा अर्ज नकारला जाऊ शकतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगणवाडी मदतनीस पदासाठी लागणारी प्रत्येक आवश्यक कागदपत्रे, कोणते प्रमाणपत्र अनिवार्य आहे, कोणते ऐच्छिक आहे आणि अर्ज करण्यापूर्वी कोणती तयारी करून ठेवायची हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत पहा म्हणजे अर्ज भरताना कोणतीही गोंधळ होणार नाही. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची. अनेक उमेदवार इथे चूक करतात, त्यामुळे ही यादी नीट ऐका. आपण ही यादी सांगली जिल्हा अंगणवाडी मदतनीस या जाहिरातीमधून ही यादी घेतली आहे आणि या यादीतले सर्व डॉक्युमेंट्स हे खूप आवश्यक आहेत. म्हणून अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आपल्याला आवश्यक आहे. तर पहा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी कागदपत्रांचा तपशील दिलेला आहे आणि या ठिकाणी कागदपत्रांचा क्रमांक दिलेला आहे. तर नंबर 1चा आपल्याला पाहता येईल या ठिकाणी लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला किंवा जर आपल्याकडे म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला प्रत्येकाकडे तर असतोच. ह्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी जन्म दाखला सुद्धा आपण या ठिकाणी जोडू शकतात. पुढे पहा आपण या ठिकाणी आधार कार्ड स्वाक्षंकित प्रत म्हणजे स्वतःची सही केलेला आधार कार्डाची एक झेरॉक्स पाहिजे. 12वी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक म्हणजेच 12वीचा मार्क मेमो किंवा आपण 12वीचा मार्क मेमो ऐवजी आपण सनद सुद्धा या ठिकाणी देऊ शकतात. पुढचा डॉक्युमेंट्स पाहूत आपण यानंतर. आता यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रतेनुसार आहे हे, म्हणजे ज्यांचं उच्च शिक्षण झालं असेल त्यांच्यासाठी जे काही त्यांच्या डिग्री असतात तर ते आपण ह्या ठिकाणी जोडू शकतात. जसे की या ठिकाणी पहा, पदवी गुणपत्रक असल्यास आपल्याला जोडायचं आहे. यानंतर पदव्युत्तर शिक्षण झालं असेल तर आपल्याला पदव्युत्तरचं गुणपत्रक जोडायचं आहे या ठिकाणी. आपलं उमेदवाराचं जर डी प्रमाणपत्र असेल तर डी झाला असेल तर डी जोडू शकतात. बी झाला असेल तर बी प्रमाणपत्र या ठिकाणी आपण जोडू शकतात किंवा या व्यतिरिक्त अजून काही आपल्याकडे जे काही मास्टर डिग्री वगैरे असतात तर ते आपण या ठिकाणी जोडू शकतात. जसे की काही जणांचं सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळं म्हणजे MSW वगैरे असू शकतं तर ते सुद्धा आपण या ठिकाणी जोडू शकतात. यानंतर पाहू शकता आपण आपल्याला 9 नंबरला दिलेला आहे की संगणक परीक्षा प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT जर झाला असेल तर जोडू शकतात किंवा MSCIT बऱ्याच ठिकाणी तर कंपल्सरीचा असतो. पुढचा डॉक्युमेंट्स पाहू शकतात. मागासवर्गीय असल्यास म्हणजेच उमेदवार या ठिकाणी जर मागासवर्ग असल्यास तर सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे. यानंतर पहा आपल्याला काय आहे, उमेदवार जर विधवा असल्यास उमेदवार म्हणजे महिलांसाठी ही जागा आहे ना, तर ती महिला विधवा जर असेल तर त्यांना या ठिकाणी पतीचा मृत्यू दाखला व स्वयं घोषणापत्र या ठिकाणी हे दोन्ही द्यायचं आहे. पतीचा मृत्यूचा दाखला आणि स्वयं घोषणापत्र. नंतरचा डॉक्युमेंट पाहू शकता तुम्ही. आपल्याला अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र म्हणजेच एखादी महिला या ठिकाणी अनाथ जर असेल तर त्यांना या ठिकाणी ते प्रमाणपत्र अनाथाचा जे प्रमाणपत्र असतो तो या ठिकाणी सादर करायचा म्हणजे त्यासोबत जोडायचा आहे. यानंतर पुढचा आवश्यक डॉक्युमेंट आहे आपल्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका किंवा मदतनीस कामाचा अनुभव दाखला. म्हणजेच एखाद्या उमेदवाराने यापूर्वी अंगणवाडी सेविकामध्ये काम केले असेल व ते काम 2 वर्ष पूर्ण केले असेल तर त्यासाठी कामाचा अनुभवाचा दाखला भेटू शकतो आणि तो दाखला आपल्याला या ठिकाणी या पत्रासोबत आपल्या या यादीसोबत जोडायचा आहे. पुढे पाहू शकता आपण सक्षम प्राधिकारी यांचा रहिवासी दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा स्वयं घोषणापत्र. म्हणजेच यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की डोमासाईल किंवा
आपण त्या स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याचा एक दाखला आपल्याला त्या प्राधिकाऱ्याकडून किंवा त्या अधिकाऱ्याकडून घ्यायचा आहे. यानंतरचा पुढचा आपला डॉक्युमेंट आहे विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा नावात बदल झाल्याचे गॅजेट. म्हणजेच एखादा व्यक्ती विवाहित असला तर त्याचं मॅरेज सर्टिफिकेट व त्या उमेदवाराच्या नावामध्ये झालेला बदलचा आपल्याला या ठिकाणी परिपत्र जोडायचं आहे. लक्षात ठेवा, ज्या कागदपत्रांचा तुमच्याशी संबंध नाही ती जोडण्याची गरज नाही, पण जी कागदपत्र लागू आहेत म्हणजेच जे आपले उच्च शिक्षण झालं आहे आणि ते आपल्याला ती जोडायची आहे त्या ठिकाणी, ती स्वाक्षरित करून अर्जासोबत नक्की जोडा. अपूर्ण अर्ज नाकारला पण जाऊ शकतो आपला या ठिकाणी. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ प्रत्येक पात्र उमेदवारापर्यंत शेअर करा. अशाच सरकारी भरतीच्या अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या मनात या भरतीबाबत कोणतेही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये नक्की विचारा. मी शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाचा सरकारी भरतीच्या अपडेटसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.